गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय शिवराय, जय शंभूराजे. सकाळी लवकर उठून आंघोळ केली, आवरलं, रांगोळी काढली दारासमोर आणि कॉलेजमध्ये शिकवायला गेली. कॉलेजमधलं टीचिंग झाल्यानंतर ना मुलंही शांत अभ्यास करत होती. पण वाजल्या 2 वाजता म्हटलं की लगेच आला घरी जायचा वेळ. सगळ्या गाड्या तिकडून जात होत्या, पण कशी तरी नशिबाने इकडून एक उशिराने का होईना गाडी आली. घरी आल्यानंतर न बघितलं की मिस्टर श्रीला झोपवतच होते. नंतर श्री खेळायच लागला. अगो बाई बघा. त्याच्यानंतर ना अगोदर म्हटलं की त्याचे कपडे बदलून घ्यावीत. त्याची कपडे बदलली आणि त्याचं सर्व अंग पाण्याने भिजलेलं ते पुसून काढलं पहिल्यांदा. तो का कसं तबला वाजवतोय बघा स्वतःच्याच ढेरीचा. झाली संध्याकाळची वेळ. श्रीला म्हटलं की सगळ्यात आवडताचा क्षण म्हणजे की आम्ही श्रीला संध्याकाळी बाहेर पार्कमध्ये घेऊन फिरायला जातो. तोही इथून तिथून चालतो, मज्जा करतो, खेळतो. आणि होई बाई, चालता चालता लक्षात आलं त्याचं पैंजणच टोचत होतं. मग पप्पांनी जरा मदत केली, खेळले. पण काही सांगायचं, श्री आमचा इतका दमला होता खेळून खेळून, इथं उठतोय तिथं बसतोय. पण बूट मात्र काही सोडले नाहीत त्याने. आला आला, बसला बसला. अरे कोणीतरी घेऊन जाईल माझे बूट. नाही नाही नाही, घेऊनच बसतो मी माझ्याजवळ. त्याला बूट म्हटलं ना की बाहेर जायचं क्षण. नंतर ना खेळलं. सगळ्यांना टाटा बाय बाय करत अशीच स्वारी आमची घराकडे निघाली. घरी आल्यावरती खेळलं. हे बघा, हे सगळं आमच्या रोजचं घरातलं आहे. एक बॉक्समध्ये खेळणी असतात, घ्यायची खाली आणि खेळत बस. गुड नाईट सगळ्यांना.